नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की आपल्या लैंगिकतेवर अल्कोहोल आणि स्मोकिंग और किंवा इतर ॲडिक्शनचं काय परिणाम होऊ शकतात त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला मी लैंगिकविषयी नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, अल्कोहोल जर तुम्ही वाईन घेत असाल किंवा व्हिस्की घेत असाल किंवा बियर घेत असाल तर हे जे पदार्थ म्हणजे हे जे ड्रिंक आहेत हे आपल्या इंडियन संस्कृतीमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये हे ॲक्च्युअली नसायलाच पाहिजे। कारण काय आहे की जे थंड हवेचे ठिकाण आहेत, जसे की काही जिथं बर्फ पडतं, जिथं म्हणजे 4-4, 6-6 महिने बर्फ पडतं, त्या ठिकाणी जर थोड्या प्रमाणात जर अल्कोहोल घेतलं तर डेफिनेटली तुमच्या बॉडीमध्ये थोडी गरमी येते, व्हॅजोडायलेटेशन होतं आणि ते तुम्हाला हार्ट अटॅकपासून म्हणा किंवा तुम्हाला व्हॅजो कन्स्ट्रिक्शनपासून म्हणा ते तुम्हाला मदत करू शकतात। पण आपल्या देशामध्ये, आपला देश हॉट देश आहे, इथं हीटचं प्रमाण जास्त आहे, म्हणून आपल्या देशामध्ये हे तिन्ही जे मी ड्रिंक सांगितले तुम्हाला, या ड्रिंकची काहीच आवश्यकता नाही आहे। मग जर हीट तुम्ही ड्रिंक घेत असाल तर डेफिनेटली तुम्हाला एक ना एक दिवस ईडी सारखे आजार होणार, डायबिटीज होणार, हार्ट अटॅक येणार आणि ॲथेरोस्क्लेरोसिस होण्यासाठी डेफिनेटली कारणीभूत ठरू शकतात। नंतर झालं स्मोकिंग। स्मोकिंगमुळं जर हेवी स्मोकिंग करत असाल तर डेफिनेटली त्याच्यामुळं ॲथेरोस्क्लेरोसिस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। म्हणजे रक्तवाहिन्यामधली ज्या गाठी होतात ते होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं, कारण की प्रत्येक स्मोकमध्ये 7000 हार्मफुल केमिकल असतात आणि त्या केमिकलमुळं आपल्या बॉडीमध्ये, आपल्या रक्तवाहिन्यामध्ये कुठे ते इंजुरी करतात आणि जशी रक्तवाहिन्यामध्ये इंजुरी झाली की इथं थोडं फॅट जमा डिपॉझिट होणं सुरू होतं आणि त्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये आपल्या अडथळा येतो आणि हळूहळू त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत ते चोकअप होतात आणि आपल्याला हार्ट अटॅकसारखे आजार उद्भवतात। म्हणून मित्रांनो, लैंगिक समस्यासाठी, डायबिटीजसाठी आणि हार्ट डिसीजसाठी डेफिनेटली स्मोकिंग आणि अल्कोहोल तुम्ही ॲवॉइड करायचंच आहे। कारण की मला बरीच पेशंट म्हणतात की डॉक्टर साहेब, मी ऐकलं की थोडंसं ड्रिंक घेतलं ते आपल्या सेक्शुअल लाईफसाठी चांगलं असतं किंवा आपल्या हार्टसाठी चांगलं असतं। मित्रांनो, हे आपल्या देशामध्ये पॉसिबल नाही आहे, आपल्या देशासाठी नाही आहे। जिथं फक्त थंड वातावरण असेल तिथल्यासाठी ही गोष्ट आहे, ती आपल्या भारतामध्ये तुम्ही आणू नका। आणि होईपर्यंत मी तुम्हाला सांगेल, जे की तुम्हाला ॲडिक्शन असेल आजपासून 100% तुम्ही बंद करायचा प्रयत्न करा आणि तुमचं चांगलं लैंगिक आयुष्य जगा। धन्यवाद।